राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते। शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या। तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लावर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते। आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव, देपा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील, मोबाईल नंबर 7507354521। अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील राजूर शहरातील भरवस्तीत जुनी पडकी इमारत व मोकळ्या जागेत सोन्याची पेटी, धन काढण्यासाठी जडीबुटीचा वापर करत जादूटोणा करणाऱ्या महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे। या दरम्यान घटनास्थळी सोन्याची पेटी काढण्यासाठी जडीबुटी आणून जादूटोणा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई न केल्याचे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। याबाबत राजूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार वंदना कलेक्शन समोर गिरीश विनायक बोराडे यांच्या पडक्या घरात व महिलेसह इतर काही जण बसलेले तेथे विधिमार्ग करत असल्याची माहिती राजूर पोलिसांना मिळाली। तर दुपारी घटनास्थळी मोकळ्या जागेत JCB मशीन चालू होते। पोलिसांना घटनास्थळी एक महिलेसह 5 जण बसलेले दिसले। त्यांच्या समोर लिंबू, हळद, कुंकू, अगरबत्ती, गुलाब पाणी, काडी पेटी व इतर वस्तू दिसून आल्या। शेजारील खोलीत एक खड्डा घेतलेला व त्याच्या भोवती खड्ड्यातील माती व माती उकरण्यासाठी लागणारे साहित्य। त्यावेळी सादिक बेग, जाफर बेग, वय 35 वर्ष, राहणार कामरगाव, जिल्हा वाशिम, अनिकेत सुरेंद्र काळपांडे, वय 31 वर्ष, राहणार अमरावती, निलेश सुरेशराव रेवास्कर, वय 37 वर्ष, राहणार कामरगाव, विष्णू पाराजे हजारे, वय 74 वर्ष, राहणार नाशिक अशी लोक मिळून आली आहे। त्यांच्याकडे चौकशी केली असता गिरीश बोराडे यांनी त्यांना बोलवले असल्याचे त्यांनी सांगितलंय। गिरीश बोराडे यांना वेळोवेळी अडचण येत असल्याने या जागेत एक सोन्याची पेटी असल्याचे त्यांना मंत्राद्वारे समजले असल्याची त्यांनी कबुली दिली आहे। तसेच ती पेटी काढण्यासाठी काय करावे लागेल असे त्यांनी विचारले असता पेटीवर साप व इतर काही दुष्ट शक्ती असते, त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला विधिमार्ग करावा लागेल, त्यासाठी आम्हाला जडीबुटी आणाव्या लागतील, त्याचा खर्च 10,000 रुपये येईल असेही बोलणे झाले असल्याची त्यांनी कबुली दिली आहे। घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता गिरीश बोराडे आणि इतर काही इसम तेथे मिळून आलेत। त्यांच्याकडे पोलिसांनी विचारणा करताच आम्ही हा खड्डा पाण्याची टाकी बांधण्यासाठी करत असल्याचे त्यांनी सांगितलंय। मात्र लिंबू आणि इतर वस्तू दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला, यातून गुन्हा दाखल झाला। मात्र पुढे काय कारवाई केली जातीये याकडे संपूर्ण अकोले तालुक्याचे लक्ष वेधलं गेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, राजूर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।